हालेलुया हालेलुया हालेलुया। इफिसियन्स पत्र 6:12-13 वचन। इफिसियन्स पत्र 6:12 कारण आपले झगडले रक्तमांसाबरोबर नव्हे तर संतांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर संघाच्या काळोखाची जगाच्या अधिपत्यांबरोबर आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे। वचन 13 ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करीत यावा व सर्व काही केल्यावर किंवा करता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते तर आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्ताबरोबर अधिकाऱ्याबरोबर सध्याच्या कालोखातील जगाच्या अधिपतीबरोबर आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे। बायबल सांगते आपले झगडणे आपली लढाई आपले युद्ध रक्त मांस म्हणजे माणसाबरोबर नाही तर सैतानाबरोबर दुष्ट आत्मेबरोबर त्यांच्याबरोबर आपली लढाई आहे। आणि या वाईट दिवसात आपल्याला प्रतिकार करता यावा या सैतानाशी आपल्याला लढता यावे आणि त्याच्यावर विजय प्राप्त करता यावे म्हणून बायबल सांगते तुम्ही देवाच्या वचनाची शस्त्र सामग्री धारण करा। म्हणजे देवाचं वचन तुम्ही धारण करा ज्याद्वारे तुम्ही सैतानावर विजय प्राप्त करू शकणार। आपली लढाई आपले युद्ध सैतानाबरोबर आहे माणसाबरोबर नाही परंतु हल्ली मनुष्य मात्र मनुष्याबरोबरच लढाई करत आहे युद्ध करत आहे। माणसामध्येच मात्र पटत नाही वादविवाद आहेत एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत एकमेकाचा जीव घेण्यासाठी पाहत आहेत एकमेकांसाठी कोर्ट कचेरीच्या पायऱ्याच मनुष्य चढत आहे एकमेकावर खटला चालविण्यासाठी। बायबल शिकवते की आपली लढाई आपलं युद्ध माणसाबरोबर तर नाहीच आपली लढाई सैतानाबरोबर आहे सैतानाबरोबर आपले युद्ध आहे पण आपण उलट केलेलं आहे आपण माणसाबरोबर लढाई करतो। पण आपला भारत देश हा भारत देशाचा आज प्रजासत्ताक दिन आहे जसे की मात्र सत्ता अधिकार आपल्या भारत देशाच्या हातामध्ये आले आणि यासाठी 75 वर्ष पूर्ण झाले आणि 75 वर्ष पूर्ण झाले तो दिवस आज आहे। आणि मात्र ज्या प्रकारे भारत देशामध्ये इतरांचं राज्य होतं आणि मग मात्र भारतीय लोकांनी त्यांना घालून दिले आणि पुन्हा एकदा भारतीय राज्य भारतीय लोकांच्या हातामध्ये आलं। तर आता आपला जो भारत देश आहे तो एक स्वतंत्र देश आहे परंतु आपण पाहतो की अनेक ठिकाणी लढाया चालू आहेत युद्ध चालू आहेत भांडण तंट आहेत वादविवाद चालू आहेत। तर या संबंधाने बायबल काय शिकवते बायबल शिकवते की माणसाबरोबर आपली लढाई नसावी माणसाबरोबर आपलं युद्ध नसावं। प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर आहे प्रत्येक मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा मात्र बनला गेलेले परमेश्वराने प्रत्येकाला आपल्या प्रतिरूपासारखं बनवून या जगात पाठवलेले आणि प्रभू कोणत्याही माणसामध्ये भेदभाव ठेवत नाही। प्रभू मात्र असं म्हणत नाही हा ख्रिस्ती आहे हा हिंदू आहे हा मुसलमान आहे नाही प्रत्येकाला तर परमेश्वरानेच निर्माण केलेले आहे आणि परमेश्वराला कोणताच धर्म मिळत नाही। प्रत्येक मनुष्य मग प्रत्येक व्यक्ती मात्र परमेश्वराचीच लेकरं आहेत आणि मग कोणी किंवा त्याचा दावा करो परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकतो आणि त्याला उत्तर देतो कारण प्रभूला सर्व समान आहे प्रभू कोणामध्येही भेदभाव ठेवत नाही। तर हे धर्म जाती भेदभाव हे कोणी निर्माण केले माणसाने देवाने नाही परमेश्वराने मात्र कोणत्याही माणसामध्ये भेदभाव ठेवले नाही। परमेश्वर सर्वांवर सारखंच प्रेम करतो आणि प्रत्येक मनुष्य परमेश्वरासाठी खास आणि महत्वाचे आणि खास हेतूने मात्र परमेश्वराने आपल्याला बनवलेलं आहे। तर आपण देवासाठी खास आहोत म्हणून देव पिता म्हणतो तुम्ही आपल्यामध्ये लढाई ठेवू नका भांडण तंटा ठेवू नका तर तुम्ही आपल्यामध्ये प्रेम ठेवा। म्हणून वचन काय सांगते पहा गलतीकरास पत्रामध्ये 5 अध्यायामध्ये वचन सांगते की 13-15 वचनात बंधुजन तुम्हाला स्वातंत्र्यकरता पाचारण झाले तरी त्या स्वातंत्र्यात देहवासनाला वाव मिळू देऊ नका तर प्रीतीने एकमेकाचे दास व्हा कारण जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे। परंतु तुम्ही जर एकमेकात चावता
जपा. काय सांगते वचन? तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या स्वातंत्र्याकरता तुम्हाला पाचारण पण करण्यात आलेलं आहे. परंतु वचन सांगते तुम्ही स्वातंत्र्य तरी तुम्ही एकमेकाचे दास बना. तुम्ही कोणावर अन्याय करू नका, तर एकमेकावर प्रेम करा, एकमेकावर प्रीती करा. वचन सांगते तुम्ही एकमेकाचे दास बना. आणि वचन सांगते परंतु तुम्ही असे न करता तुम्ही एकमेकाला चावता व गिलून टाकीता. तुम्ही एकमेकावर इतके सारे उठलेले आहात की मात्र एकमेकांचा इतका द्वेष करत आहात की तुमच्यामध्ये एकमेकाविषयी नफरत भरलेली आहे. एकमेकाची तोंडे पाहावीशी तुम्हाला वाटत नाही. इतका तिरस्कार तुमच्यामध्ये भरलेला आहे. स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु तुम्ही अद्याप एकमेकांना खाऊन आणि गिळून टाकत आहात. एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत, एकमेकाची हानी करत आहात, नुकसान करत आहात, एकमेकाची वाईट योजित आहात. तर वचन सांगते की तुम्ही असं जर करत राहणार तर परमेश्वराच्यातून तुम्ही सुटणार नाही. परमेश्वराचा क्रोध तुमच्यावर भडकणार आणि तुमचा नाश होणार. कारण लढाई करणारे, युद्ध करणारे, एकमेकाला विनाकारण हानी पोचवणारे, नुकसान पोचवणारे, मारहाण करणारे परमेश्वराच्यातून सुटणार नाहीत. वाईट कामे करणारी, वाईट कृत्य करणारे लोकांचा परमेश्वर नाश करेल. बघा उत्पत्ती या पुस्तकामध्ये आपण पाहतो, उत्पत्तीमध्ये वचन सांगते 25 अध्याय 21 ते 23. इसाकाच्या लग्नाला मात्र 20 वर्ष लोटली होती आणि मात्र तरी त्यांना मुलबाळ नव्हते. म्हणून इसाकाने आपली बायको रिबका हिच्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा देवाने इसाकाची प्रार्थना ऐकली आणि रिबका गरोदर राहिली. तिच्या उदरामध्ये 2 जुली बाळं होती आणि दोन्ही जुली बाळं एकमेकाशी झगडत होती, एकमेकाशी भांडत होती दोन्ही बाळं. आणि मात्र ही काय आहे हे पाहण्यासाठी ती परमेश्वराला विचारत आहे प्रश्न. देवपित्याला म्हणते की माझ्या उदरात हे काय चाललेलं आहे. देवपित्याने म्हटलं की तुझ्या उदरात 2 जुली बाळं आहेत, तुझ्या उदरातून 2 राष्ट्री निघणार आणि मात्र मोठा धाकटेची सेवा करणार. परमेश्वर पित्याने या गोष्टी रिबकेला सांगितल्या. पहा, ही 2 मुलं ज्याने आता आईला, वडिलांना किंवा जगालाही पाहिलं नव्हतं, परंतु ही दोन्ही मुलं आईच्या उदरात असताना दोघे पण झगडत आहेत, लढाई करत आहेत, भांडण करत आहेत. जेव्हा त्यांचा जन्म झाला, जन्माच्या वेळी सुद्धा मात्र एसाव पुढे आला. एसाव येत असताना याकोबाने वाट करून याकोब प्रथम जन्माला. पुढे मात्र या दोघांमध्ये सुद्धा नेहमी छोट्या छोट्या कारणाने नेहमी भांडण तंट उत्पन्न व्हायचा. दोघांमध्ये नेहमी तणाव असायचे, दोघांमध्ये पटत नसायचे. या 2 मुलांमध्ये म्हणजे एसाव आणि याकोब, या दोघांमध्ये लढाई. एसाव बापाचा लाडका होता, याकोब आईचा लाडका होता. आणि मात्र पुढे अशी गोष्ट घडली गेली, जो आशीर्वाद एसावाला मिळणार होता तो याकोबास मिळाला. म्हणून एसावाला राग आला आणि एसावाने आपला भाऊ याकोब याचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट रिबकेला आणि इसाकाला कळल्यानंतर त्याने मात्र याकोबाला त्याच्या मामाकडे पाठवले. तो आपल्या मामाकडे राहिला. त्यानंतर 20 वर्षाने पुन्हा तो आपल्या बापाच्या घरी आला. तेव्हा याकोबाने एसावमध्ये समेट घडला. परंतु पुढे मात्र त्यांच्या वंशावंशामध्ये लढाया चालू राहिल्या. अगदी एसाव म्हणजे अदोमी लोक नेहमी इस्रायल लोकांना त्रास द्यायचे. ज्या वेळेला इस्रायल लोक मिस्रातून बाहेर निघाले तेव्हा सुद्धा अदोमी लोकांनी सुद्धा इस्रायल लोकांना आपल्या ठिकाणातून जाण्यासाठी रस्ता दिला नाही. अदोमी लोक नेहमी इस्रायल लोकांना त्रास देत होते. आता अदोमी लोक एसावापासून झाले होते आणि इस्रायल लोक याकोबापासून झाले होते. जे लढाई, जे युद्ध, जे भांडण आईच्या उदरात तयार झालं होतं, त्या लढाईने अनेक पिढ्या राज्य केलं. बघा, याकोब एसाव मरून गेले, पण त्यांच्या संततीमध्ये लढाया चालू राहिल्या. अदुमापासून जन्माला आलेला मुलगा अलिपास, अदुमाचा मुलगा होता म्हणजे एसावाचा मुलगा होता अलिपास, आणि अलिपासला मुलगा झाला अमालेक. वचन सांगते उत्पत्ती 36 अध्याय 12 वचनामध्ये वचन काय सांगते पहा, एसावाचा मुलगा होता अलिपास, त्याला मुलगा झाला अमालेक.
होतं. अमालेकी पंत बनला गेला, अमालेकी लोक बनले गेले. आता अमालेकी एसावाच्या घराण्यातले होते, एसावाच्या कुटुंबातले वंशातले होते. आता हे अमालेकी लोक सुद्धा इस्रायल लोकांवर उठले. इस्रायलाशी पहिलं युद्ध करणारे अमालेकी लोक होते. अमालेकी लोक सुद्धा इस्रायल लोकांवर उठले गेले. त्यांनी वारंवार इस्रायल लोकांना त्रास दिला. निर्गम 17 अध्यायामध्ये आपण त्याच्यामध्ये पाहतो, वचन संधी की 8 ते 16 वचनापर्यंत. निर्गम 17 अध्याय 8 ते 16. आता इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर निघाले होते, तेव्हा अमालेकी पहिलं युद्ध इस्रायल लोकांशी पुकारले आणि लढाई आणि युद्ध मात्र या रानामध्ये झाले. त्यावेळी मात्र मोशेने आपले हात वर केले. मोशे हात आपला वर करी तेव्हा इस्रायल लोकांची सरशी होईल, पण मोशेने आपले हात खाली केले म्हणजे अमालेकाची सरशी होईल. जेव्हा हूर आणि अहरोन या दोघांनी पाहिलं तेव्हा त्याने एक धोंडा घेतला, त्याच्यावर मोशेला बसवले आणि मोशेचे दोन्ही हात हूर आणि अहरोन या दोघांनी पकडून ठेवले. त्यामुळे मात्र मोशेचे हात वरच राहिले, उभेच राहिले, म्हणजे त्याने वर उचलून ठेवले. तेव्हा मोशेचे हात वर असल्या कारणाने अमालेकी लोकांचा नाश झाला आणि इस्रायल लोकांची सरशी झाली. इस्रायल लोकांना विजय मिळाला. परमेश्वर पित्याने मोशेला काय म्हटलं योशूला सांगून की मात्र या अमालेकाची नावनिशी नाहीसी करून टाक. अमालेकाची आठवण सुद्धा नाहीसी करून टाक. अजिबात त्यांची आठवण राहू नये. अमालेकाला पूर्ण नष्ट कर, कारण त्याने माझ्या राजस्थानाविरुद्ध हात उचललेले आहे. म्हणून पिढ्यानपिढ्या माझं युद्ध अमालेका बरोबर होईल. कारण अमालेकी लोक लढाई करायचे, युद्ध करायचे, लोकांना हानी पोचवायचे अमालेकी लोक, आणि त्यांनी वारंवार इस्रायल लोकांना त्रास दिला. 1 शमूएल 15 अध्याय 30-16 बरोबर इस्रायल लोकांशी लढाई करू लागले. त्याही वेळेला परमेश्वर पित्याने शोलास म्हटलं होतं की अमालेकाचा नाश कर, पण शोलाने काय केलं, जे टाकाऊ होतं त्याचा नाश केला, जे टिकाऊ होतं ठेवलं. अगाग राजाला पण जिवंत ठेवलं. पुढे अगाग राजाला शमूएल संदेष्टाने मारून टाकले. पुढे अमालेकी लोकांनी भरपूर त्रास दिला इस्रायल लोकांना. आपण 1 शमूएल 30 अध्यायामध्ये पाहतो, हेच अमालेकी लोक, याच अमालेकी लोकांनी दाविदाची बायको, दाविदाबरोबरचे लोक, त्यांच्या बायका, त्यांची मुलं बालक किंवा जे काही होतं सिंगलाग या ठिकाणी, ते अमालेकी लोक सर्व पाडाव करून घेऊन गेले आणि सिंगलाग जे नगर होते ते त्याने जाळून टाकले. तिसऱ्या दिवशी दाविदाबरोबरचे लोक जेव्हा येऊन पोहोचले, पाहता तर की आपली बायका मुलं सर्व काही पाडाव करून नेले आणि आपले नगर जाळून टाकले. तेव्हा ते इतके रडायला लागले की आणखी रडायची ताकद पण त्यांच्यामध्ये राहिली नाही. तेव्हा दाविदाने परमेश्वर पित्याचा धावा केला आणि म्हटलं, प्रभू काय मी त्यांचा पाठलाग करू शकेन का? तू त्यांना माझ्या हाती देशील का? मला विजय मिळेल का? प्रभूने म्हटलं होय, जा. तेव्हा दाविदाला मात्र तिकडे एक मिस्री मनुष्य आढळला. त्याने दाविदाला मदत केली आणि दाविदाने अमालेकाचा पाठलाग केला आणि तिथे मात्र त्याने आपल्या बायका मुलं जे काही होतं सर्व सोडून आणलं आणि मात्र अमालेकाचा घात केला. ज्या प्रकारे मात्र बलाम नावाच्या संदेष्टाने केलेली भविष्यवाणी गणना 24 ते 20 वचनात परमेश्वर अमालेकास म्हणजे अमालेक जो आहे तो लय्यात जाईल. परमेश्वर अमालेकाचा नाश करेल. अमालेक लय्यात जाईल आणि पुढे खरोखर अमालेकाचा पूर्ण नाश झाला. अमालेकाचे नाव निशाणी सुद्धा राहिली नाही. अमालेकातला एकही मनुष्य जिवंत राहिला नाही, त्याच्या वंशातला कोणी जिवंत राहिला नाही. पूर्ण अमालेकाचा नाश झाला जो येसव घराण्यातून आला होता. का हे झालं? कारण अमालेकाची प्रवृत्ती होती लढाई करण्याची, युद्ध करण्याची प्रवृत्ती होती. नेहमी लढाया, नेहमी युद्ध, नेहमी भांडण तंटा, म्हणून देवाने त्यांची गय केली नाही. अमालेक लय्यास गेला, अमालेकाचा नाश झाला. परमेश्वराने म्हटलं, अमालेकाची नाव निशाणी आठवण पृथ्वीवरून पुसून टाक, राहता पण कामा नाही. आणि खरोखर परमेश्वराने अमालेकाची आठवण पृथ्वीवरून पुसून टाकली, ठेवली पण नाही. आणि पुढे अमालेकाचा वंश वाढला नाही, पुढे अमालेक मात्र झाले नाही, तर अमालेकाचा पूर्ण नाश झाला. हालेलुया, हालेलुया.
हालेलुया. लढाई आणि युद्ध करण्यामुळे, एसाव घराण्यातून आल्यामुळे ही लढाईची प्रवृत्ती, भांडण करण्याची प्रवृत्ती आणि त्यामुळे ते नाश पावले. बायबल आज ते सांगते, तुम्ही का एकमेकाला चावता, का तुम्ही एकमेकाला गिळता? लढाई करू नका. तुम्ही स्वतंत्र झाल्यात तरी तुम्ही एकमेकाचे दास बना. एकमेकावर प्रेम करा, क्षमा करा, लढाई करू नका. तुम्ही लढाई युद्ध करणार तर तुम्ही लयात जाणार, तुम्ही नष्ट होणार. भांडण तंटाने कोणतीच कामं होणार नाही, उलट कामाचा बिघाड होईल. म्हणून वचन सांगते की लढाई करू नका, भांडू नका, तर मात्र प्रेम करा, मात्र प्रीती करा. आपल्या जीवनामध्ये, आपल्या देशामध्ये मात्र सर्वात महत्वाची गोष्ट असायला हवी ती म्हणजे प्रेम. आपल्यामध्ये प्रेम असावं. आपण जेव्हा लहान होते तर आपल्याला गाणं होतं तयार आहे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा एकच धर्म आहे प्रेम. जगाला अर्पिणे विभक्ती हे गाणं म्हणत आहे की तुम्ही जगाला प्रेम अर्पा, म्हणजे प्रत्येकावर तुम्ही प्रेम करा. कोणाविषयी तुमच्यामध्ये मात्र वादविवाद नसावे, शंका नसाव्या, दोष एकमेकाविषयी द्वेष नसावा, तिरस्कार नसावा, तर प्रेम असावं. आणि प्रेम कोण आहे माहिती? योनाचे पहिले पत्र 4:8 आणि 16 वचन. देव प्रेम आहे, देव प्रीती आहे, प्रभू येशू प्रीती आहे. आणि बायबल सांगते तुम्ही एकमेकावर प्रेम करा, एकमेकावर प्रीती करा. तुमच्यामध्ये द्वेष नसावा, तुमच्यामध्ये तिरस्कार नसावा कोणाच्या बाबतीत, तर प्रेम असावं. आपल्यामध्ये एकमेकाच्या बाबतीत प्रेम असायला हवं. आणि हेच तर प्रभू येशूने शिकवलं. प्रेम करायला शिकवलं, क्षमा करायला, समेट घडवायला शिकवलं प्रभू येशूने. प्रभूची शिकवण म्हटली तर प्रेम, प्रीती, क्षमा, समेट ही शिकवण आहे प्रभूची. ना वादविवाद, ना भांडण तंटा, ना लढाई, ना युद्ध, ह्या गोष्टी प्रभू शिकवत नाही. प्रभू शिकवतो प्रेम. हालेलुया. म्हणून बायबल सांगते की तुमच्यामध्ये लढाई आणि युद्ध नसावे. कोरिंथीकरांच्या दुसऱ्या पत्रामध्ये वचन काय सांगते पहा, 10 अध्यायामध्ये 3 ते 6 वचनापर्यंत वचन सांगते, कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे देहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यात ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन कराव्यास आम्ही सिद्ध आहोत. या ठिकाणी संत पौल काय म्हणतो, आमचे जे शस्त्र आहेत, जसं की अगोदर वचन घेतलं आपण, तुम्ही देवाच्या वचनाची शस्त्र सामग्री धारण करा, सैतानाबरोबर तुम्हाला लढाई करता यावी म्हणून. आता इकडे पौल म्हणत आहे आमची जी शस्त्र आहेत ती देहिक नाहीत, तर आध्यात्मिक आहेत. देहिक वासना ज्या आहेत, ज्या तर्कवितर्क उत्पन्न करणाऱ्या गोष्टी आहेत, शंका निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, वादविवाद उत्पन्न करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुडविण्यासाठी, नष्ट करण्यासाठी आम्ही आध्यात्मिक शस्त्र घेतलेली आहेत. आमची शस्त्र देहिक नाही, कोणाला इजा पोहोचवणारी, कोणाला नुकसान पोहोचवणारी आमची शस्त्र नाही, तर वाईट गोष्टी भस्म करण्यासाठी, सैतानी गोष्टी तुडविण्यासाठी आम्ही शस्त्र धारण केलेले आहेत. देवाच्या वचनाची आध्यात्मिक शस्त्र आमच्याकडे, वाईट गोष्टीला प्रतिकार करण्यासाठी. म्हणून संत पौल म्हणतो जे वाईट आहे ते नष्ट करण्यासाठी आम्ही शस्त्र धारण केले. आम्ही देहिक लढाई करत नाही, आम्ही देहिक युद्ध करत नाही, आम्ही मारामारी करत नाही, तर आम्ही वाईट गोष्टी मात्र बाजूला करतो, वाईट गोष्टी काढून टाकतो, वाईट गोष्टी नष्ट व्हाव्या म्हणून प्रयत्न करतो आणि चांगल्या गोष्टी तयार व्हाव्या म्हणून आम्ही झटतो. संत पौल म्हणतो आम्ही लढाई करत नाही, आम्ही युद्ध करत नाही. आज जर आपण प्रभूमध्ये आहोत तर आपल्यामध्ये मात्र लढाई, युद्ध, भांडण तंटा आणि वादविवाद नसावे, तर प्रेम, क्षमा आणि समेट या गोष्टी असाव्या. तिमोथेला दुसरे पत्र 2:14 वचनात वचन सांगते की शब्द युद्ध करू नका. तू या गोष्टीची त्यांना आठवण दे, त्यांना प्रभू समोर निश्चित सांग की शब्द युद्ध करू नका, ते कशाशी उपयोगी न
होते. काय सांगते वचन? तुम्ही शब्द युद्ध करू नका. ते कशाला पण तुम्हाला उपयोगी पडणार नाही, उलट ते नाशास कारणीभूत आहे. शब्द युद्ध फक्त हातानेच वार करणे, शस्त्रानेच वार करणे नाही, तोंडाने पण वार करतात. तोंडाने लढाई चालू असतात. हा तिला बोलील, तिला बोलील, किंवा ही बाई तिला, ती बाई हिला. लढाई शब्दाने भांडणं, शब्दाने लढाई करत आहे, शब्दाने एकमेकाविरुद्ध बोललं जात आहे. शब्दाच्या लढाई चालू आहे, शब्दाचे युद्ध चालू आहे. बायबल सांगते शब्द युद्ध करू नका, एकमेकाला बोलू नका, शब्दाने एकमेकाला मारू नका, शब्दाने एकमेकाला टोचू नका. शब्द युद्ध करू नका, याच्याने तुम्ही नाशास कारणीभूत ठराल. तुमची काही प्रगती होणार नाही, काही फायदा होणार नाही, त्याच्याने तुम्ही स्वतःचा नाश करणार. म्हणून शब्द युद्ध करू नका, शब्दाने पण लढाई करू नका, शब्दाने पण भांडू नका. तुम्ही वचन सांगते शब्दाने पण लढाई करायची नाही, शब्दाने पण आपल्याला भांडण करायचं नाही. तर आपल्याला परमेश्वराच्या वचनानुसार आणि परमेश्वराच्या नियमानुसार आपल्याला चालायचंय, ज्याद्वारे प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार. म्हणून तीमोथेला पहिले पत्र 6:4 वचन सांगते, तर तो गर्वाने फुगलेला आहे, त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध यामुळे वेडा बनलाय. यापासून हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्याविषयीचे दुष्ट संशय ही उत्पन्न होतात. जे सुभक्तानुसार वागत नाही, प्रभूच्या वचनानुसार वागत नाही, ते शब्द युद्धामुळे वेडे बनलेले आहेत. शब्द युद्ध करत आहे, एकमेकाला टोचून बोलणे, एकमेकाच्या मनाला लागेल असं बोलणे, एकमेकाची मने दुखवणे, शब्द युद्ध. आणि शब्द युद्धामुळे तो काय बनलेला आहे? बायबल सांगते वेडा बनलेला आहे. ज्याला नेहमी शब्दाने भांडण करायची सवय, तो मानसिक बनेल, वेडा होईल, बुद्धी काम करणार नाही त्याची, तो मात्र वेडा बनला जाईल. वचन सांगते शब्द युद्धामुळे तो वेडा बनलेला आहे. अशा मुली कलह, भांडण करतात, दुसऱ्याविषयी वाईट संशय, या गोष्टी तयार होतील. म्हणून वचन सांगते तुम्ही शब्द युद्ध करू नका, शब्दाने लढाई करू नका, शब्दाने भांडण करू नका. शांत राहा, सहन करा, गप्प बसा. शब्द युद्ध करायची एखाद्या व्यक्तीला सवय लागली भांडायची, मग ती व्यक्ती सतत भांडायचंच काम करणार, सतत ती व्यक्ती शब्दाचाच मारा करणार, आणि त्यामुळे ती व्यक्तीला ती सवय लागणार सतत भांडण करायची, युद्ध, शब्दाचं युद्ध करायचे. त्यामुळे त्या व्यक्तीची बुद्धी जी आहे ती मंद बनली जाणार, बुद्धी जसं काम करणार नाही. जी व्यक्ती जेवढी शांत असते आणि सहन करते ती व्यक्ती जास्त बुद्धिमान असते. पण जी व्यक्ती जास्त बडबड करते, सतत भांडण करत असते, चिडत असते, भांडण असते, नेहमी चुकीचे शब्द वापरत असते, त्या व्यक्तीची बुद्धी कमजोर असते. हालेलुया. आता आपल्याला मूर्ख बनायचंय की हुशार बनायचंय हे आपल्या हातात. काय करायचं? मूर्ख बनायचंय की हुशार बनायचं असेल तर शांत राहा, भांडू नका, शब्द युद्ध करू नका. आणि वेडा बनायचंय, मूर्ख बनायचंय तर काम चालू ठेव. हालेलुया. म्हणून बायबल आपल्याला शिकवते शब्द युद्ध करू नका, त्याच्याने तुम्ही वेडे बनणार, मूर्ख, तुमची बुद्धी पण काम करणार नाही. हालेलुया. बायबल पुढे काय सांगते पहा, इब्री पत्रामध्ये 12-14 सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. वचन काय सांगते? सर्वांबरोबर शांततेने राहा, भांडून राहू नका. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा होईल तितकं प्रयत्न करा. जितकं प्रयत्न करते लोकांबरोबर शांतीने राहण्याचा, बायबल सांगते तितकं प्रयत्न करा. त्याच्याद्वारे किती फायदा होईल? आपण जिवंत देवाला पाहणार, ती पवित्रकरण आपल्याला मिळणार, देवाला पाहण्याचं पवित्रकरण मिळणार. जर सर्वांबरोबर आपण शांतीने राहिले, प्रेमाने राहिले, समिताने राहिले तर पवित्रकरण आपलं होणार. आणि आपलं पवित्रकरण झालं तर आपण कोणाला पाहणार? प्रभूला पाहणार. इतकं मोठं वरदान आपल्याला मिळेल जर आपण शांतीने राहिले तर. आपण प्रीतीने राहणार, सर्वांबरोबर प्रेमाने, क्षमेने राहणार तर आपलं पवित्रकरण होणार आणि आपण देवाला पाहू शकणार. हालेलुया. म्हणून बायबल सांगते सर्वांबरोबर शांततेने राहा. रोमकरांपत्र 12-18 शक्य तर सर्व माणसाबरोबर तुम्हाकडून होईल तितकं शांतीने राहा. शक्य बनवा, अशक्य नाही. शक्य तर होईल तितके प्रयत्न करून सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा प्रयत्न
प्रयत्न करा, शांतीने राहा, सर्वांबरोबर होईल तितके प्रयत्न करा. भांडण होईल, काहीतरी चुकीचं घडेल असं काही वागू नका, करू नका. जेवढे प्रयत्न करता येईल प्रेमाने राहण्याचा, शांतीने राहण्याचा, तेवढे प्रयत्न करा. शांतीने, प्रेमाने आपण कठोरच्या कठोर माणसाला सुद्धा बदलवू शकणार. जेवढं शांतीने, जितकं प्रेमाने राहणार, कठोर व्यक्तीलाही बदलवू शकणार. म्हणून बायबल शिकवते की तुमच्यामध्ये लढाया, युद्ध, भांडण, तंटा, वाद विवाद या गोष्टी नसाव्या, तर आपल्यामध्ये प्रेम, क्षमा, समेट, सहनशीलता या गोष्टी आपल्यामध्ये असाव्या. त्या प्रकारे आपल्याला सर्वांबरोबर प्रीतीने, प्रेमाने मात्र राहायचंय, वादविवाद न करता. म्हणून वचनसंहिते कोरिन्थीकरास पहिले पत्र 6 अध्याय वचनसंहिते त्याच्यामध्ये 7 ते 8 वचनापर्यंत तुम्ही एकमेकावर खटले भरता, या सर्व प्रकारे तुमचीच हानी आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही, त्यापेक्षा नाणूक का सोसून घेत नाही. उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाणूक करिता आणि ती बंधुजनाची करिता. कैसे ते वचन? तुम्ही एकमेकावर खटले भरता, कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढता, एकमेकांवर मात्र केशी लागता, एकमेकाच्या विरुद्ध तुम्ही उठलेले, एकमेकावर खटले भरता, कोर्टाच्या पायऱ्या तुम्ही चढता, एकमेकाला तुम्ही ओढता, एकमेकाला तुम्ही नुकसानात पडता. जसं की आपण पाहतो, जमिनी मुले, पैसा मुले, घरादारा मुले, अनेक गोष्टीमुळे भांडणं आहेत. अगदी मात्र भावामध्ये पटत नाही, बहिणी भावामध्ये पटत नाही, बहिणी बहिणीमध्ये पटत नाही. का? लढाई, जमीन पाहिजे, घर पाहिजे, हिस्सा पाहिजे, पैसा पाहिजे, म्हणून एकमेकाविरुद्ध खटले भरत आहेत, कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढत आहेत, एकमेकावर केशी लादल्या जात आहेत, केशी केल्या जात आहेत. अगदी रक्ताचं नातं शत्रुत्व उत्पन्न करत आहे. शत्रुत्व नातं निर्माण होते माणसामध्ये. बायबल सांगते का तुम्ही सहन करत नाही, एकमेकावर तुम्ही खटले भरता, परंतु सहन का करत नाही तुम्ही? उलट तुम्ही स्वतः अन्याय करता पण सहन करत नाही. आज हेच तर चाललेलं आहे. मात्र कुटुंबामध्ये प्रेमाने, प्रीतीने राहत नाही. एका घरात राहणारी माणसं एकमेकाचे तोंड पाहायला तयार नाही, एकमेकाच्या विरुद्ध झालेले, एकमेकांमध्ये वादविवाद आहे, भांडण तंट आहे, एका घरात राहतात पण एकमेकाचं तोंड पाहतात. इतके एकमेकाच्या विरुद्ध बनलेले आहे. सासू सुने विरुद्ध, सून सासू विरुद्ध, भाऊ भावाविरुद्ध उठलेले आहे. अगदी जावामध्ये भांडण आहे, अनेक गोष्टी आहेत, पटत नाही, लढाई आहेत, युद्ध आहे, पण याच्याने काय फायदा होतो? नुकसानच होते, फायदा तर काहीच होत नाही. बायबल सांगते तुम्ही सहन करा. आपल्याला ख्रिस्ताचा मार्ग कळाला ना, समजले ना, तर वचन सांगते सहन करा. तुम्ही सहन करा, एकमेकाविरुद्ध खटला भरू नका, कोर्ट कचेरीची पायरी चढू नका, एकमेकावर केशी करू नका. बायबल सांगते तर उलट तुम्ही सहन करा, क्षमा करा, प्रेम करा. हेच तर शिकवले प्रभू येशूने. प्रेम करणं, समेट घडवणं आणि क्षमा करणं हे शिकवले प्रभू येशूने. आणि तेच आपल्याला मात्र करायचंय. आणि हेच जर करणं तर प्रभूचा अनुग्रह, प्रभूचा आशीर्वाद आपल्या जीवनात असणार. प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या आशीर्वादाने आपण मात्र भरले जाणार. जो जितकं प्रेमाने बघणार तो त्याला आशीर्वादित बनवणार. योसेफाच्या भावांच्या बाबतीत बघा, योसेफाच्या भावाने योसेफाला विकून टाकलं आणि योसेफ मिस्र देशात आला. पण जेव्हा योसेफ मिस्र देशाचा अधिकारी बनला आणि जेव्हा त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, पहिली गोष्ट योसेफाने त्याची पारख केली की बदलल्यात की नाही. आणि मग मात्र योसेफाने आपल्या भावांना, आपल्या बापाला, सर्वांना आपल्याकडे बोलावलं आणि योसेफाने त्यांचं पालन पोषण केलं. योसेफ लहान होता पण भावामध्ये शेवटून दुसरा, 11वा भाऊ, आणि 12 होता तो बन्यामीन. लहान होता तरी त्याने आपल्या सर्व मोठ्या भावांचा, त्यांच्या कुटुंबांचा, त्यांच्या मुलाबाळांचा, सर्वस्वचा सांभाळ केला. योसेफ आपल्या भावाबरोबर प्रेमाने वागला. योसेफाचे भाऊ योसेफाबरोबर चुकीचे वागले, पण योसेफ तसा वागला नाही. जो योसेफ प्रेमाने वागला त्या योसेफाला देवाने प्रथम बनवलं, प्रथम निवडलं, ज्येष्ठ स्थान त्याला मिळालं. योसेफाला रहुबेलला पहिलं स्थान होतं. रहुबेल ज्येष्ठ मुलगा होता, पण रहुबेलला ती जागा मिळाली नाही, योसेफाला मिळाली. योसेफ ज्येष्ठ बनलाय. सर्व बघा, लहान होता पण पहिला क्रमांक त्याचा आला, योसेफाचा आला. योसेफाला ज्येष्ठ बनवलं. याप्रमाणे आशीर्वाद देताना
मोशेने आशीर्वाद देताना सर्व आशीर्वाद योसेफाला मिळत म्हणून म्हटलं. अगदी योसेफाचा बाप सुद्धा याकोब आपल्या सर्व मुलांना आशीर्वाद देताना जास्तीत जास्त आशीर्वाद, सर्व प्रकारचे आशीर्वाद त्याने योसेफाला दिले इतर मुलांपेक्षा. कारण बापाने ओळखलं होतं की योसेफाचे गुण किती चांगले, की माझी इतर मुलगा वाईट वागली पण हा इतका चांगला वागला, म्हणून बापाने सुद्धा जास्त आशीर्वाद त्याला दिले. बापाने दिले आणि मोशे संदेष्टाने पण दिले त्याला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराकडून सर्व अनुग्रह त्याला मिळाले कारण तो प्रेमाने वागला, प्रीतीने वागला. म्हणून योसेफ कुलातून 2 राष्ट्र तयार झाले. योसेफ कुलातून 2 राष्ट्र तयार झाले. पहिलं कुल योसेफ ज्याला एफ्राईम म्हणतात आणि दुसरं कुल मनस्से. बघा, योसेफातून 2 कुल तयार झाली, 2 कुल, एफ्राईम आणि मनस्से, 2 कुलांची स्थापना झाली. इतका परमेश्वराने योसेफाला अनुग्रह दिला, आशीर्वाद दिला. आणि शेवटच्या वेळेला 1,44,000 लोकांवर शिक्का मारण्यात आले. प्रकटीकरण 7 अध्याय त्याच्यामध्ये योसेफाचे 2 वंश आहेत, पण याकोबाच्या एका मुलाचं गादचं नाव त्या ठिकाणी मिळत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मात्र त्यांचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे एफ्राईम आणि योसेफाचा वंश म्हणजे एफ्राईम आणि मनस्से. या दोघांची नावे, त्या गादचं नाव आले, दानचं नाव तिकडे मिळत नाही. दानचं नाव आलं नाही, याकोबाच्या मुलाचं नाव आलं नाही एकाचं, पण योसेफाच्या 2 मुलांची नावं तिकडे आलेली आहेत. तर योसेफाला ज्येष्ठ बनवलं. जो प्रेमाने वागला तो श्रेष्ठ झाला. म्हणून बायबल हे शिकवते, तुम्ही प्रेम करा, क्षमा करा, समेट घडवा, तुम्हाला अनुग्रह मिळेल, आशीर्वाद मिळेल. प्रभूने हेच तर शिकवले, समेट घडवणं, क्षमा करणं, प्रेम करणं, प्रीती करणं, हे प्रभू येशूने शिकवलेलं आहे. आणि त्या शिकवणीप्रमाणे आपल्याला चालायचंय, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. हालेलुया.